मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे. पुन्हा नवीन विषय, परंतु हा विषय मागील विषयाच्या संलग्न आहे. कुठला होता मागचा विषय? तर शेतकरी आत्महत्या. तर आपण मित्रांनो एक लक्षात घ्या, शेवटी कुठलाही मनुष्य धंदा का करतो तर तो निश्चितपणे कशासाठी करतो? तर त्यामध्ये नफा मिळवण्यासाठी. मग शेतीमध्ये पूर्वी नफा मिळत होता म्हणजे काही त्याला पैसे उरत होते. म्हणजे एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी हा तोट्यात जाऊ कसा शकतो? नव्हता. मात्र त्याच्यानंतर काय झालं ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. मग आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे की नफ्याची व्याख्या काय. तर नफ्याची व्याख्या म्हणजे झालेल्या खर्चापेक्षा विक्रीतून मिळालेली किंमत अधिक असली तर नफा, कमी मिळाली किंमत तर तोटा. हा विषय समजला. त्याच्यानंतर पुढची गोष्ट पहिले एक समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांकरिता की इन्कम सिक्युरिटी फर्स्ट अँड फार्मर वेलफेअर मस्ट. या दृष्टिकोनातून जर सरकारने धोरणं आखली तर निश्चितपणे याच्यामध्ये फरक पडू शकतो. मात्र आज झालंय काय तर सरकारने या सगळ्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना नफा मिळू नये याकरिता काही धोरणं आखली आहेत मुद्दाम. कारण शेतीमध्ये 60 ते 70 80% लोक आहेत असं सरकारचं म्हणणं आहे. आणि मग शेतीतलं मनुष्यबळ कमी करायचं या दृष्टिकोनातून सरकारचं म्हणणं असं आहे की शेतीला तोट्यात जाऊ द्या. आणि त्याच धोरणाचा परिपाक म्हणजे आज शेतकरी तोट्यात गेलाय आणि आत्महत्या करायला लागला. तर हे कशामुळे झालं? तर शेतीचे किमती वाढवल्या नाहीत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की कशा पद्धतीने शेतमालाला किमती मिळत होत्या. त्यावेळेला लक्षात घ्या, 1967 साली जे मी तुम्हाला सांगितलं की सोन्याचा भाव 102 रुपये होता आणि गव्हाची किंमत 90 रुपये होती. अहो, शिक्षकाचा पगार 40 रुपये होता. हे त्यावेळेला समजून. म्हणजे शिक्षकाच्या एका महिन्याच्या पगारामध्ये किंवा कुठलाही क्लास 2 असेल किंवा एखादा कलेक्टर असेल त्याचा पगार 40-50 रुपये होता. म्हणजे त्याला एका महिन्याच्या पगार 2 महिन्याच्या पगारातून एक पोता गहू मिळत होता. आणि आता त्याच्या एका महिन्याच्या पगारातून तो 30-40 पोते गहू विकत घेऊन टाकतो. कळलं ना कसा फरक आणि तफावत होऊन गेलेली आहे. इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मोटरसायकल त्यावेळेला साधारणतः 4000ची मिळायची, ती आता मोटरसायकल 2020 साली 40,000ची होती. आता तीच मोटरसायकल 1,20,000ची झाली. 4 महिन्यामध्ये इतक्या फरक पडला. 4 वर्षात एवढा फरक पडून गेला. इतक्या किमती वाढल्या. लोकांना ह्या किमती वाढलेल्या याच्याबद्दल काहीही सोयरसूतक नाही. सोयरसूतक कशाबद्दल आहे तर खाण्याच्या वस्तू फार महाग झाल्या. लोकांची महागाईची व्याख्या काय? लोकांची महागाईची व्याख्या फक्त खाण्यापिण्याच्या वस्तूबद्दल. बाकी काहीही वाढवू दे, लोकांना काही फरक पडत नाही. परंतु थोडा काय कांदा वाढला, काय टोमॅटो वाढले, 20 रुपये 40 रुपये टोमॅटो झाले की लगेच जणू काय आभाळ कोसळलं. कांदा 40 रुपये. अहो, एका किलोमध्ये जवळपास 35-40 कांदे बसतात. एका 5 माणसाच्या घराच्या भाजीमध्ये एक कांदा लागतो. म्हणजे 1 रुपयाचा एक कांदा 5 जण खाणार म्हणजे 20 पैसे कांद्याची किंमत पडते साधं सरळ. आणि कांदा नाही खाल्लं तर काही बिघडत नाही. अशी अनेक जाती आहेत. जैन लोक समाज आमचे बिलकुल अजिबात कांदा खात नाहीत बिचारे. काहीही फरक पडत नाही, उलट त्यांची तब्येत चांगली राहते. मात्र त्या कांद्यावर गजब करायचा, कांद्याच्या किमती वाढल्या म्हणून मग आपण बघताच काय व्हिडिओ झाले की माझ्या कांद्याने माझ्या डोळ्यात पाणी आणलं वगैरे. मर्सिडीजमध्ये बसून येणारी बाई म्हणते अभी तो मैं कांदा प्याज खरीदूंगी नहीं, बहुत महंगा हो गया. हे सगळे अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह पसरवले जातात. महागाईबद्दल बोंबाबोंब म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणजेच पर्टिक्युलरली शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूबद्दल बोंबाबोंब केली जाते. सरकारवर दडपण येतं आणि मग सरकार काय करतं? आयात खुली, निर्यात बंद. परिणाम व्हायचा तोच, शेतमालाच्या किमती पडतात, शेतकरी मरतो आणि त्याची मालिका सुरू राहते. 2001 साली एका शेतकऱ्याची आत्महत्या झाली होती. त्यावेळेला देशोन्नतीने आम्ही सिरियल चालू केली, रोज आत्महत्यांच्या संदर्भात लिहित होतो. 2007 पर्यंत लिहित गेलो. त्यावेळेला 4 आत्महत्या फक्त 2007 साली होत होत्या रोजच्या देशात. आज किती होत आहेत तुम्हाला? अहो, विदर्भात एकट्या दिवसाला 12-1 डझनभर आत्महत्या होत आहेत. 11 जिल्ह्याच्या विदर्भात इतका उद्रेक झालाय आत्महत्यांचा. सरकारला त्याचं काही वाटत नाही. बातम्या सुद्धा येत नाही. कारण रोजमध्ये त्याला कोण रडे अशी परिस्थिती. तर त्यामुळे हा विषय जो आहे अत्यंत संवेदनशील आहे, समजून घेणं गरजेचं आहे. महागाईच्या संदर्भामध्ये आपल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या डोक्यातून काढून टाकून खरी महागाई काय आहे, कशातली आहे
ती समजून घेऊन येणाऱ्या दिवसांमध्ये लोकांनी स्वतःच्या मानसिकतेमध्ये सरकारने या सगळ्या संदर्भामध्ये गोष्टी समजून जर घेतल्या आणि त्या दृष्टिकोनातून उगाच आयात खुली, निर्यात बंद हे धंदे जर बंद केले तर निश्चितपणे या परिस्थितीमध्ये फरक पडत जाईल. परंतु लोकांनी समजून घेतलं पाहिजे, सरकारसुद्धा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला पाहिजे. मात्र दुर्दैवाने तसं होत नाही आहे. तीच आमची खरी चिंता आहे आणि हाच विषय तुम्हाला समजून घेतला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार, धन्यवाद.